आणि आपण आज आलोय कोकण एक्सप्लोर करायला। थकला भाऊ। जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो काय करा, करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा आलाय। ओके बाय बाय। बोला हा जी आहे ना माणसं तिकडे गेलीच ना तिकडे। गुड मॉर्निंग मित्रांनो, तर तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि माझं नाव आहे मयूर वाघ आणि आपण आज आलोय कोकण एक्सप्लोर करायला, कोकण फिरायला। अशी काही स्पेशल प्लॅनिंग वगैरे आमची काही झाली नव्हती, पण अचानक भयंकर आमचा प्लॅनिंग झाला होता आणि निघालो होतो आम्ही डायरेक्ट रत्नागिरीमध्ये। आपली वाट बघत असलेले यज्ञेश आणि हर्षलभाई पुढे थांबलेले, आपण त्यांना जॉईन होऊन आपण एकत्र पुढे जाऊयात। आणि आपण जाणार आहेत जयश्रीच्या घरी। खूप सारे आंबे, खूप सारे काजू आणि खूप सारे रानमेवा आपण खाणार आहोत, खूप मजा मस्ती करणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण नवीन नवीन व्हिडिओ आपण टाकत राहणार आहे, त्यामुळे तुम्हाला लगेच लिंक येऊन जाईल। मित्रांनो थोड्याच वेळात आता आपल्याकडे यज्ञेश भाई येणार आहे भेटायला, आपण त्यांना भेटायला येतोय, आपण त्यांची वाट बघतोय आणि आता फायनली आता तो 1 मिनिटात येतोय। आम्हाला निघता निघता डायरेक्ट 5 वाजले होते, त्यामुळे आम्ही थोडी घाई केली। नॉनस्टॉप आम्ही जाण्याचा प्रयत्न केला, थोडासा रस्त्यामध्ये थोडा चाय पाणी नाश्ता केला आणि नॉनस्टॉप जेवढं जास्त प्रवास करता येईल तेवढा आम्ही प्रवास करण्याचा प्रयत्न करत होतो। भाईसाहेब नॉनस्टॉप गाडी चालवत आम्ही थोडंसं मध्ये ब्रेक घेतला पेट्रोल पंपावर। चला तर मित्रांनो आता एक स्टॉप घेतला आम्ही निवांत असा आणि आमची ग्रिप जरा ग्रिप टाईट झाले, जरा रिलॅक्स करतोय आणि आमच्या गाड्या आणि आमचा गाड्याचा मालक बसून बसून थकला भाऊ। ओके ये बात भाऊ, हे कशासाठी? हे पाय मोकळे करायला मारतोय, गाडीवर बसून बसून पकला भाऊ, आता रिलॅक्स। चला आता जाऊयात आपण, जवळपास आता 1 ते 1.5 तासाच्या अंतरावर आहेत फक्त। 12 वाजेपर्यंत आपण पोहोचू, जेवण करू, झोपू आणि उद्या आपण जाऊयात फिरायला। तोपर्यंत तुम्ही पण झोपा, बाय। हा बघा हा मुलगा काय करतोय, एक मुलगा हे भेटलंय मला, विकत घेतलंय मी। त्याला शीट भेटलंय एक मऊदार। आता आम्ही सेट करू व्यवस्थित। इकडे व्यायाम चालू आहे, इकडे बसलेले आणि इकडे आपलं शीट लावून चालू आहे हे वालो। गाईज सीट लावायचा जुगाड चालू आहे, आता या वायरी सापडलेल्या आहे। आता त्याला सुरी वगैरे असली तर हे कर ना, डायरेक्ट कापून टाक। नाही वायर पण चांगली निघा रे, नाही तर आपलं शीट जमा होईन बरं का। वाटते। तर मित्रांनो आपण रात्री जवळपास 12 वाजता आपण इथे पोहोचलेलो आहे जयश्रीच्या गावामध्ये, दत्तवाडीमध्ये, दत्तनगर सॉरी। तर बघू शकता आजूबाजूला एकदम मस्त निसर्गरम्य वातावरण। सकाळी उठल्या काजू खातोय आणि हे बघा दोन कोणतरी प्राणी निघून कुठेतरी चालले, झोप नाही झाली, रात्री लाईट गेली होती म्हणून झोप नाही झाली आमची। आणि आता हा बघा नुसतं आजूबाजूला बघायचं तर काजूच काजू आणि आंबेच आंबे। हे जेडीचे घर आणि आजूबाजूला मस्त असा निसर्ग,
हे काय काजू? ते काजू झाले. हे शेंगदाण्यासारखं खात ते काय काजू झाले. ते काय काजू? तर कॅमेऱ्यात दिसले तर बघा, नाही दिसलं तर नंतर बघा. सुंदर निसर्गात. आणि तुम्हाला एक गंमत दाखवतो. गंमत म्हणजे एक सरप्राईज. हे आहेत हापूस आंबे ओरिजिनल. आणि आता आम्ही खूप खाणार. आणि ही आपली करती धरती जेडी आहे. भाच्याला तर बघू दे. हा गोंडस असा भाचा आणि ही त्याची जेडीची मुलगी का मुलगा. चला तर आपण चालू आता गरम पाण्याच्या कुंड्यावर. लेट्स गो. पायाने मस्त बादली बिदली घेतली. हे राम भरोसे खानावरचे मालक. आम्ही चाललोय मस्तपैकी सकाळी सकाळी गरम पाण्याच्या कुंडावर आंघोळ करायला. आणि खूप जुना असा कुंडा आहे आणि एकदम उकळतं असं पाणी त्या कुंड्यातून येतं. मित्रांनो, इथला आजूबाजूचा नजारा बघू शकतो. एकदम सुंदर असा नजारा आहे. आणि त्यात आमची बाईक चालली. निसर्गाच्या सानिध्यात एकदम सुंदर असा रस्ता आणि सुंदर असं कोकण. बघा काही झा बघा कशी गाडी चालवून कॉमेडी करतोय. कुंडाचं नाव काय? रस्ता बघा किती बेकार आहे. हे लांब आहे का इथून? फायनली आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे अशा पद्धतीने. आणि बघू शकता माझ्या मागे, फॉलो मी करा. आणि गरम पाण्याचे कुंडे या ठिकाणी आहेत. हे बघा गरम पाण्याचे कुंडे या ठिकाणी आपण फायनली उतरण दाखवू त्यांना. आपण गरम पाण्याच्या कुंड्याच्या ठिकाणी आलेलो आहे. हे मॅडम आपल्याला घेऊन आलेले खूप डोंगरामधून. त्यांचं तोंड आपण दाखवू शकत नाही. आणि बघा खूप स्वच्छ आणि सुंदर असं गरम पाण्याचं कुंड इथे. नॅचरल नैसर्गिक कुंड असं. पाणी गरम आहे. लय गरम पाणी आहे. हे गरम पाणी आहे. तुम्हाला दिसू शकता, तुम्हाला दिसणार नाही. आणि महादेवचं मंदिर. समोरच एक नदी. भारी अशी सुंदर अशी नदी समोर. मित्रांनो, आता आपण आलोय नदीमध्ये. आणि बादली कॅन्सल करून आता डायरेक्ट आपण इथे नॅचरली आपण आंघोळ करूयात. वाव. हे बघा उघडे होऊन ऍडव्हर्टाइज करताय सिंथॉलची. कॅमेरा पण फोकस करो. और इधर देखो. पाणी नाही काय इथे ठेव ना. ते नॅचरल याच्यात आंघोळ करायला खूप भारी नशीब लागतं. आणि या खूप मस्त सुंदर असा निसर्गाने सुंदर असा कोकण आहे. 1000 रुपये रिसॉर्टला देण्यापेक्षा थोडा ट्रॅव्हल करा आणि हा निसर्गाचा आस्वाद घ्या. हे तरी देखो. नक्की तुम्ही कोकणात खरंच या आणि पावसात या. कारण आम्ही आता पावसाळ्यातच आलोय, पण पाऊस सध्या तरी पडत नाही म्हणून ठीक आहे. पण तुम्ही पावसाळ्यात अजून सुंदर असा कोकण दिसतो. आता हे बघा जाताना तुम्हाला जे दगड दिसत आहेत का, विटा तर ते सगळे नॅचरल आहेत. नॅचरल पद्धतीने बनवलेले आहेत आणि खूप सुंदर असं आहे. तुम्ही आसपास जे आता दगड दिसतात बघा, हे विटांसारखे, हे नैसर्गिक दगडातून निर्माण झालेले नैसर्गिक खडक आहे. बघा समोर दिसते की पूर्ण विटांची खाण आहे. हे बघा हे पूर्ण डायरेक्ट आता चिरा बोलतात का, याला चिरा बोलतात. चिरा हे तुम्हाला वीट सारखं एकदम दिसेल. पूर्ण हे वीट नाही आहेत, तर लाल दगड आहे आणि पूर्ण नॅचरल निसर्गातून काढतात बघा. आणि जिकडे तिकडे ते तुम्हाला बघायला भेटेल. इथं पण निसर्गाचा जो कोकणचा रानमेवा आहे त्याचा आस्वाद घेऊ.
रानमेवा म्हणजे तुम्ही समजले असणार. आता आम्ही करवंद करवंद डोंगराची काळी मैना बोलतात त्याला. तर ही अशी तोडायची आणि वा एकदम खरंच एकदम भारी आहे. एकदम भारी बनवत आहेत. पकडायचे आणि त्याला असं फोल्ड मारायचं. ओके त्याच्यामध्ये जमा करायचं. ड्रोन झाला, डिश झाला. आता याच्यामध्ये नॅचरली प्लेट. ओके आता याच्यामध्ये करवंद जमा करणार आणि खाणार. यात ही पिन मारणार. पिन मारायच्या अगोदर पासून हिला काम येतात. हे बघा थँक्यू सो मच. असं काढायचं आणि एक नंबर जवाब. हे बघा बुका शेर. एक पण पडलं खाली. सुका मेवा कोकणात त्याने खा. अरे मोबाईल खूप परिस्थितीमध्ये आता खाऊयात. गप्पा गोष्टी करमणूक करत सगळे मित्र आम्ही रानमेवाचा आस्वाद घेत होतो, म्हणजे डोंगराची काली मैना. आणि आता पुढे जाऊन मस्तपैकी फर्स्ट क्लास नाश्ता करूयात. आणि पुढे माहीत नाही आम्हाला कुठे जाणार आहेत. तुम्ही बघत राहा पूर्ण व्हिडिओ. आपण आता खूप आतुरपणे आंब्याची वाट बघत होतो. हापूस आंबा. तर आपण त्याचा आस्वाद घेतोय. एक नंबर. हे बघा गाईस आंबे खाते. लेडीच्या घरचे आंबे. ये देखो कैसे खा रहे लजीज आंबा. सुगरण बाई आम्हाला कापून देते. बोट पण कट करून लागते ना. इतने खाओ मत भाई साहब. पपई. अरे मग ते सर्व एकच तर आहे. चले. अरे टेस्ट वेगळीच आहे. नको नको. जयश्री मॅडम काहीतरी बनवत आहे. कट करने वाली. ये अब भी मजा आहे. आता गरमागरम आपण आता डोसे खाणार आहेत गावठी स्टाईल. गरम आपल्याला डोसे वहिनीने आणून दिलेत आणि त्याचा आस्वाद घेताना आपले परम मित्र. आपण आता चाललोय, माहित नाही कुठे चाललोय पण चाललोय. आता तयारी वगैरे केली आणि सगळे मित्रमंडळी आपले रेडी. आता निघालोय आपण कड्यावरील गणपतीकडे. आणि त्या साईडला आता जाता जाता आपण बघूयात खूप सारे मजा मस्ती करत एक नवीन मित्र आपल्याला जॉईन होणार आहे. आपण त्याला सुद्धा भेटू. नवीन म्हणजे आपला जुनाच मित्र येतो आणि तो पुन्हा पुन्हा आपल्या ब्लॉगमध्ये येत राहतो. आपला जुना आणि एकदम सच्चा यार आपला गोपालबाई. आणि त्याच्या मनात काय नव्हतं थांबायचा विषय आला शेवटी होतो कसा. पण मला यायचं नव्हतं. माझी खरं तर एक्झाम चालू होती कॉलेजची. पण समजलं की रविवारी आणि शनिवारी एक्झाम नाही आहे. तो आला कसा तरी. आज येऊन गेलो. आला तो गाडी घेऊन. आणि मित्रांनो एवढी ट्रॅकिंग केली आपण, सगळं केलं पण एवढा भारी मी मला कधी भेटला नाही. आता तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो भाई. एक नंबर जबरदस्त. हे बघा व्ह्यू खतरनाक. हा समुद्र. वेलकम टू चॅनल. वेलकम टू ब्लॉग. हा शपथ काढायचं ना. हा महादेवाचं मंदिर ते हिरवं. हा कोकण कोकण दाखवा. हे आमच्या डोईला कोकण दाखवा. आमच्या डोक्याला कोकण. आमच्या कड्यावरील गणपतीला. आणि मंदिर आपल्या समोर आहे आणि आम्ही त्यांच्या समोर आहे. हे मंदिर अतिप्राचीन असून स्थानिक लोकांची श्रद्धा खूप आहे.
गणपतीची मूर्ती स्वयंभू असल्याने असे मानले जाते. गणपतीच्या काळात येथे खूप मोठी भक्तांची गर्दी असते आणि खूप मोठी यात्रा सुद्धा भरते. भाविकांची अशी धारणा आहे की इथे गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर संपूर्ण आपले संकट दूर होतात. हे आहे शिव मंदिर. मित्रांनो मंदिर एकदम भारी आहे. प्राचीन काळात समुद्र किनारी असलेले मंदिराचे पाषाण. बापरे. खूप सारे कासव. कासव बघ किती. एक तुकडा सापडला मित्रांनो. हा एक काजू जे आपण टाकून बघू. एकदा टाकला आपण सगळे आले एकदा. आता बघा आले. कोणाला भेटला नाही. भेटला बघा आले पूर्ण पलटणचं पलटण. लोक श्रद्धेनुसार प्राचीन काळी गणपतीचे पाऊल येथे पडले असे समजतात. म्हणजे इथे त्यांचे खुणा सुद्धा आपल्याला दिसतील. गणपतीचे पाऊल त्या ठिकाणी छोटंसं मंदिर बांधलंय. आणि ज्यावेळेस पण कोळी लोकांना संकट यायचे जसं समुद्रामध्ये मच्छीमारी करताना, तर त्यावेळेस गणपतीला हाक मारल्यानंतर संपूर्ण संकट गणपती दूर करायचा अशी त्या अगोदरच्या काळातले लोकांची मान्यता आहे. आणि त्याच्यात थोडं पुढे प्रभू रामाचं मंदिर होतं आणि ते पण मंदिर आम्ही बघितलं. ते पण मंदिर खूप मस्त होतं. भाई तू तेरा गूगल में बराबर नहीं है भाई. कर मारलं. प्रभू रामाचं मंदिर आहे मस्त. आणि समोर तुम्हाला दिसतंय काय बघा सुवर्णदुर्ग फोर्ट आहे. पण आता सध्या समुद्र खवळलाय आणि त्यामुळे आपल्याला फोर्टवर काही जायला भेटणार नाही. कारण पावसाळ्याचं आता वातावरण होईल आणि भरती ओटी चालू आहे. त्यामुळे सध्या तरी आता बंद आहे. नंतर आपण कधीतरी परत बघूयात. ते बोलतील असतं. मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव मयूरवाग ब्लॉग आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो काय करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा आलाय. ओके बाय बाय. आपण आलोय फिश घ्यायला. आपण मस्तपैकी आता इथून मस्तपैकी फ्रेश मच्छी घेऊ आणि आता बनवूयात आपण मच्छी फ्राय वगैरे करूयात. आणि समोर बघा बेट. इथून बघा संपूर्ण मच्छी मार्केट आहे. इथून तुम्हाला एकदम फ्रेश अशी मच्छी भेटणार. पापलेट बिपलेट नवीन अजून प्रकार आहेत. मला सांगता येणार नाही एवढे.
हे गोप्या काय विषय? कुठे गेले ते? बोला ना. हा जी आहे ना माणसं तिकडे गेलेत ना सगळे. सगळी स्वच्छ 700 रुपये सगळे. तुला काय पाहिजे चांगलीच मोठी ना बघ ना. चांगला आहे पाहिजे आपण बोलाय. मित्रांनो आपण आता आलोय लाईट हाऊसला आणि लाईट हाऊसला सीन बघा कसा आहे. ये हा आणि हा जो समोर दिसतोय ना मित्रांनो तो सुवर्णदुर्ग फोर्ट आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला सध्या काय आता समुद्र खवळल्यामुळे आपल्याला एंट्री नाही आहे तर आपण म्हणून तिथे आलो. मित्रांनो आपण आता चाललोय मुरुडच्या बीचला आणि आता आपण काहीतरी आपण बीचवर जाऊन खाऊयात. खूप जास्त भूक लागली आणि बीच एन्जॉय करूयात. सो आता मुरुडचा बीच बघा. मित्रांनो हा आहे मुरुड बीच. आता आम्ही इथे पोहोचलोय. भाई गाडी पडेल बरं काय तू. मित्रांनो हा आहे आपला मुरुडचा बीच आहे आणि या ठिकाणी खूप सारे असे राईड वगैरे तुम्हाला भेटतील बघायला. आणि खूप सारे आपले या ठिकाणी स्टॉल आहेत नाश्तेचा म्हणजे पाणीपुरी गोळा वगैरे पावभाजी फालुदा आणि हा संपूर्ण मुरुड बीच. तर एन्जॉय या. मस्त आहे बीच मस्त आहे फिरायला नक्की या. आणि ही आपली इकडची फटण भुट्टा खातो आपण 1/2 2/1 आणि बुट्टे खाणारे पब्लिक आणि हे बुट्टे हे बुट्टे उलटी मारतो भाऊ. ते त्यांच्या लेवलने मारतो. मुरुडच्या बीचला आल्यानंतर काका तुमचं नाव काय? किसन लक्ष्मण भोर. तर नक्की या आणि तुम्ही इथे मका खा. काका खूप सुंदर मका देतात आणि खूप मेहनती आहे. सकाळी तुमचे इडलीची ना अच्छा दापोळीला. ओके तिथे त्यांचं इडली सांबार वगैरे डोसा त्याची गाडी असते सकाळी आणि संध्याकाळी इव्हिनिंगला मुरुड बीचला एकदम लास्ट पॉइंटला असतं या ठिकाणी फालुदा वगैरे लागतो त्या साईडला. मित्रांनो तर आम्ही आता फायनली घरी पोहोचलेलो आहे जयश्रीच्या घरी आणि खूप सारी आम्ही फिरलो मजा मस्ती केली. भाऊची नंबर प्लेट पण तुटली. बाईक पाडून गेला कशीच पाडून ठेवलेली. हो उभी करून ठेवली असती काय वाटलं. बाबूला पण घेऊ आपण. आला बाबा आता चमकतोय बाबू मस्त चमकतो. हा चला हे लाईव्ह नारळ सोडण्याचं भाई हे लोकांना बघायचं असतं का हो भाई. युनिक आहे जरा काहीतरी वेगळं. जास्त जोर लावायची गरज नाही. नारळ सोडायचं मशीन
अरे चिमटा आहे नारळ टाकायचं डायरेक्ट रेडी कधी का हो अशा पद्धतीने नारळ सोलतात झाडावरचं आणि नारळ रेडी तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण ब्लॉग आपला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पण व्लॉग संपला का बाकी आहे ना केलं आणि उद्या आपण इकडचं व्लॉग हा. ठीक आहे आता उद्या आपण चाललो रायगडला उद्याचा ब्लॉग आपण सेपरेटली टाकू तो पण तुम्ही कंटिन्यू बघा बघा मांजर ते बघ ब्लॉग नका एंड करू मित्रांनो चला भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये बाय जय हिंद जय महाराष्ट्र